ना ना काही मित्र गिराईक कोण तुकाराम शिंदे त्याचा पोरगा सदा. चल चल पकड त्यांना. बरं झालं तुझं ध्यान गेलं. मग गिराकावर आपलं बरोबर ध्यान असतंय. काय रे नाना? मग काय ठरलं? कसलं? पोरीचं सुडकीच्या लग्नाचं. सुरखीच्या लग्नाचं? अहो तुमच्या जावयानं फुदाजीनं माझा निरोप नाही दिला वय. नाही बा. कसलं वेगळं जावय मिळाला येऊ तुम्हाला? तुम्ही सोडकून दिला तसा. पण ऐका, बोरगावच्या भिकोबा गणपिसांचा मिलिटरीतला पोरगा माझी लग्नाचा आहे. येत्या सणाईत बार उडवून द्यायचंय. गणपिसांच्या घरात पडली तर नशीब काढल पोरगी. बोला काय करताय? अहो अशी रस्त्यावर बोलणी कराया ही काय जनावरांच्या बाजारातली बोलणी आहेत वय? अहो आहेचा काकाचा विचार घ्यायला पाहिजे. माझा कसला विचार घ्यायचा? मला काय कळतं लग्न बिग्नातलं? मी असा सडा. तुम्ही काय ठरवाल त्याला माझी ना नाही. घराण्याची व्यवस्थित चौकशी करा आणि ठरवा तुम्हीच. सुरेखा वंशांचा विचार घ्या आधी. अरे पण दादा एकुलते एक बहीण आहे माझी. त्या पोराचा फोटो बिटू मिळेल का बघाया? अगं तुझ्याच नवऱ्याकडे दिलाय की फोटो. अरे देवा. अरे पण हाय कुठे येड ते? असतील हिरीवर. हा रे कुत्रा बोलले. हा रे हा. पण गाढव नाही बोलू शकत. काय बोलतो? नाही बोलू शकत. अरे गाढव कुणीच नाही बोलू शकत. या पाण्यातनं डुबकी मारून वर आल्यावर आपली पै जायच्यावर. कितीचे? रखांग्याच्या हॉटेलात मिसळपाव खिलवतो तुम्हाला. गाढव बोललात तर. लागली 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 लागली. गाढव बोलायचा गाढव बोलायचं. हा बुडा बुडा बुडा. हे बुडलं बुडलं. वरडा वरडा. 1 2 3 तुकाराम बोललो का नाही मग? आता कंचा प्राणी बनवायचा याला? डुकार तर नाही बोलू शकत. का रे? अरे डुकराला पाण्यात पावता कुठे येतं? होय काय? हे जर डुकार बोलले ना हा. तर हे गावातले नंबर 1 चे भाव. हे बुडलं हे बुडलं जायला. बुडलं. हे वरडा वरडा रे. वरडा. तुकाराम शिंद्याचा जावई. येडा 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 येडा. दा बशिवला तुमचा भाड्यानं. बरे आधी सासरी जास्तीच राहिलं ना की असंच भिजलेलं कोंबडं होतंय माणसाचं. ते भाऊजा वर जा भाऊजा वर जा. अवं तिकडं सुरखीच्या लग्नाची बोलणी चालली आहे आणि तुम्ही तर फक्त म्हणता सा. बस की बायको आली माझी. आणि तो किसनरावांनी दिलेला फोटो कुठे आहे? ह्या पॅन्टीच्या खिशातच राहिला. भाऊजा येडा. काय संभा भाऊ कशी वाटली होणारी वहिनी? 12वीत इंग्रजीत फेल आहे. तुम्ही किती विषयात गेला होतो? फोटो बघितला का वहिनीचा? पोरगी जरा काळी सावळी आहे पण नाकी डोळी रेखीव आहे. अक्षी माझ्यावानी. तुला जाव म्हणून पसंत आहे ना व? तू मासनी सून म्हणून पसंत आहे का ते बघा. तू मासनी आवडली म्हणजे समजासनी आवडल. अरे महादूला फोटो तर धाडाय पाहिजे. त्याचं काय म्हणणं आहे ते कळाय नको का? अहो आबा माझ्या तिकडे सीमेवर फोटो पोचे पोचे तो इकडे येऊन सीमांत पूजन बी झालेलं असेल. कसं राही बा? नाही तसं बाकीच्या गोष्टी करायला हरकत नाही असं कळवलंय त्यानं. ठरलं तर मग पुढचा ऐकवार. अरे पण टाइमावर गेली. हे काय हाय वळीक बर पिंट्या? कुल्ला हाय. चल हरण हाय तर एकदा एक शिकारी हाय ना. सुरके काय गाय झोपाया आली आली. चल पिंट्या झोपाया. नाही आधी गोष्ट सांग. अरे पण आई वरडतीया. नाही आधी गोष्ट सांग. पिंट्या तू पण हाय ना. मग तो शिकारी हाय ना तो एकदा असाच. शिकारी आहे. नाही र ह्यो शिकाऱ्याचा कुत्रा हाय. मग शिकारी तो झाडावर लपून बसलाय. मग झाड दाखीव. झाड झाड हा ये बघ झाड. मग शिकारी तुला गोष्ट ऐकायची तर ऐक नाही हो तिकडं. सारखं आपले हे दाखीव ते दाखीव. म्या जातो बाबा. हे बिग पिंट्या पिंट्या त्यो फोटो आणखी.
कंचा फोटू त्यो र त्यो ह्यांचा ए आहे आता फोटू मागतीया इकडे बघ तू काय रे पिंट्या काय झालं काय नाही ग बाईने यो पिंट्या बघ की उगा त्रास देतोय मला फोटो कुणाचा हवा होता हिला हवा होता कुणाचा नाही ग बाईने या पिंट्याचं काय ऐकतेस पुण्यांदा गोष्ट सांगायला धावतेस ना तुला काय नाही ग बाईने तुझा गालाचे टमाटे लाल झालत लाजन घ्या फोटो अव घ्या आता बघत बसा रातभर काय ग बाईने आनंद तू चल रनी जाया मी आताच खेळतोय ए आते हेवळी ते जाऊन दे आधी आतली हे वळीक पोरगी अगदीच लाजरी गुजरी हाय नाही मान खाली ती खालीच तुझी बी मान आधी अशीच खाली होती नंतर आमासनी मान खाली घालायला लावलीस आता मी काय केलं वहिनी अगं तू कशाला तिच्याकडे लक्ष देते तिच्या जीवाला काही हाड आहे का गबस साड भाऊ आज मेवण्याच्या वरातीत बरी लाईट ठेवली आमच्या वायरमनच्या हातात असतं तर गावचं लोड शेडिंग कवाच बंद करून टाकलं असतं आम्ही अहो तलाट्यांची वरपर्यंत वट असते हे तुम्हीच मिनिस्टर साहेबांनी सांगितलं असणार माझ्या मेवण्याचं लगीन आहे तेव्हा बोरगावचं लाईट तेवढं ठेवून द्या म्हणून अहो आम्हाला कोण विचारतंय आणि तशी जर आमची वट असती तर आमची वरात पण अशीच झोकात निघाली असती या समज करून उलट फिरता वय नाही ते म्हणतात ते खोटं नाही जावयाची जात सासू सासऱ्याला वाद माग बघा वहिनी नवऱ्याच्या आईन बहिणीला कुचकट दिसतात होय हो नवऱ्याच्या बनी अशाच असतात बरं झालं बाई मला भाव नाही ते स्वतःला शांत समजते इवाय पोरीला सांभाळून घ्या भोळी आहे बिचारी तुम्ही काय बी काळजी करू नका अहो आता आम्हाला ती आमच्या पोरीसारखीच तिला काय बी कमी पडू देणार नाही कुठे चाललात असं नाही जाऊ द्यायची मी आधी नाव घ्यायचं आणि मग आज जायचं नाव घे पोरी नाव घे त्याशिवाय आत नाही जात बरोबर आहे अगं घे की नाचते कशाला घे की नाव वंस नाही घे की अगं नाचते कशाला घे की नाव ओ काकू आधी तुम्हीच नाव घ्या म्हणजे वहिनीचं धीर चेपल ए आई घेऊन टाक की हे कुठे पुष्पक विमानातनं उडत गेला तुकोबा कोण कुठं गेलं उडत पुष्पक विमानातनं उडत गेला तुकोबा आणि माझ्या नशिबात आले गणपिशांचे भिकोबा वहिनी बाय आता तुम्ही एक नाव घेऊन टाका काय काय नाही का जाऊ द्या महाराष्ट्राला लाभला जिजाऊचा शिवबा महाराष्ट्राला लाभला जिजाऊचा शिवबा आणि आमच्या भाडी आले गणपिशांचे रायबा ऐकलं का दादा गणपिशांची लक्ष्मी झाली माझी ननद गणपिशांची लक्ष्मी झाली माझी ननद मला झाला आनंद पती म्हणजे सदानंद आमच्या ह्यांच्यामुळे लागतो घराघरात दिवा काय बोलली आमच्या ह्यांच्यामुळे लागतो घराघरात दिवा मदनराव वायरमन जन्मजन्मी हवा सूर्योदय देव उजेड अरे कोण आहे आयला ह्यो आमचाच काळो खाई भाऊजी आता का बसा की नाही असू द्या घ्या 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 हा
तर सूर्योदय देव उजेड आणि वायुदेव देव वारा रामरावाखेरीस मिळणार नाही कुणाला बी 7-12. खरा प्रकाश देतो आकाशातला सूर्याजी. खरा प्रकाश देतो आकाशातला सूर्याजी. अंधारात बी शोधून काढतो माझा नवरा बुधाजी. लक्ष्मीची पावलं उमटली माझ्या दारी. लक्ष्मीची पावलं उमटली माझ्या दारी आणि बिकोबांचं नाव घेते पाटीच्या पारी. बस बस आता ही नावाची लढाई थांबवा. आता एक सैनिक सीमेवर ताटकाळलाय. सुरेखा घे तू नाव. घे अगं घे की. घ्या की वंच. द्वेषापेक्षा साऱ्या जगाला प्रेमाने जिंकू. कोणाला जिंकणार? द्वेषापेक्षा साऱ्या जगाला प्रेमाने जिंकू. तिरंग्याची शान हेच माझं कुकू. अगं ये पुरी उठ की. काय अगं किती वेळ झोपतीस? झोपत काय? तुझ्या नवऱ्याला बारड्यावरनं बोलावणं आलंय. तारानं बोलिवलंय त्याला. आता अशा अवतारात जाणार आहेस होय त्याच्यामुळे तू? आटप लवकर. चल 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 चल. रेलीची येळ झाली. आलो रे. मामाच्या पाया पड. पैसे देतो तुम्हाला. हे तू एक समजासनी गोळ्या घेऊन द्या. अरे कशाला पोरण वाईट सवय लावताय? आलंय का काय पायका लय वांगाळ गोष्ट असती. अरे ऐकलं का? गुलाबांचा मिरग काढेल असं वाटत नाही. नवीन पाडा घ्यावा लागेल. धाडतो पैसा पुढच्या महिन्यात. नवं खोंड हेरून ठेवा. काय नाही. काय नाही काय नाही. काय मग संभाजीराव? काय म्हणतोय तुमचं पॉलिटिक्स? चाललंय जोरात. समजावं जरा त्यासनी. त्या सरपंचाच्या माग माग हिंडणं बंद करा म्हणावं. जरा घरच्या येपात ध्यान द्या. एकटा राय बा कुठे कुठे राबणार आहे? हा ठाव आहे मला. गुरु मी पाहिली का? ये कशी वहिनी साहेब काय काय चालला कुठे एवढा लागा बघीन? ते बाहेर ते माधूला भेटाय अनाशा बोडक का पायाने वय कुकू तरी लाव. राहिलच की आत्ता लावते. इकडं काय माझा भाऊ लगीन झाल्यावर आम्हाला इसरला वय. बॉर्डरवर निघाला. आम्हाला कळवलं बी नाही.
आहे देवाचं दर्शन घेऊन येतो. देवाचं का देवीचं? काय शोधती ग? कुकू सापड ना कुठं. देवघरात आहे की. असं अगं तिथं कुठं? मग देवघर खाली आहे. वय अंजाळी जणू. नाही जा जा. गप गुमान उद्यापासून शाळेला जायचं हा? वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब, निघतो म्हणलं आम्ही. वय निघाला का समधी? वय वय बर. एवढी कसली ग घाई झाली तुला? थांबा पण म्हणी ना, बघितलंस का गाके? बघते. अहो तसं नाही म्हणचं मॅम. थांबा की तुमचंच घर आहे. समधी आधी असंच म्हणतात. हे परनू बघताय काय पाया पडा मामीच्या. मामी येईल कामी. मामीने पाया पडायचं असतं भासरांच्या. तुम्हाला काय माहितीये का? तुम्ही का बसा. असं होय. पाया पडते तिच्या, पाया पडते तिच्या. चल तर सुरू कर. अहो, तुम्ही पाय घेऊ नका ना अगं हो, काय करते तू? पाया पडते तिच्या, पाया पडते तिच्या, पाया पडते तिच्या. अगं, माझ्या पाया तिच्या, बरोबर. हा इथं इथं. हा. सांभाळून जा बाबा. हा तुम्ही काय करता इकडं? मामांजींची आत्या तरणी असतानाच इदवा झाली. नाही इकडे आली कायमची राहायला. तुम्ही जा आधी कुकू लावा. निघा. भाऊजी निघतील नाही तर जा पळा. या खावा खावा. हा ऐकलं का? भव्य महिलांचे कबड्डी सामने. भव्य महिलांचे कबड्डी सामने. त्या महिला म्हणजे फक्त भव्य महिलाच कबड्डी खेळणार. मग बघाया कोण येणार? काय रे कोणी लिहला बोर्ड? गुरुजींनी मॅटर लिहून दिलं तर तसंच दिलं तर छापायला. गुरुजी वय. हा ते भव्याची जागा जरा चुकलीच. हा महिलांच्या नंतर हवी होती. आता कर्मचारी तुम्ही कुठं काय लावायचं तुम्हाला काय कळणार? हा अगदी तसंच नाही. मग कसं? हे पोरानो भंकस लय झाली. मला सांगा काम झाली की नाही? हा झाली. किती एंट्री झाल्यात? आतापर्यंत 12 म्हणजे लय झाले की. पण भाई अंपायरचं काय करायचं? आपल्याच गावचे ठेवायचे. याचा भाव आहे ना माझी. दादा गेला की बाटर कवा हप्ता झाला. निरोप आलता तिकडून गेला लागा. तिच्या आईला यावेळेस भेटून नाही गेला. मला बी त्याच्या लग्नाला जाता नाही आलं. काय झालं मुंबईवरनं आदेश आला. तातडीनं जावं लागलं. सरपंचाची कार्यशाळा होती ना. पंचांचं काय? राखी तू ये आणि दुसरे गुरुजी राहतील. मग मला काय कळतंय कबड्डीतलं? ओ गुरुजी तुम्ही तुमच्या राख्या गावाचा विश्वास
हगनदारीतनं जरी गेला तुम्ही चालत तरी बसलेला बायका उठत नाही एवढा विश्वास तुमच्यावर. असं नाही हा. गेल्या दिवाळीला मी पान खाल्लं होतं. काय सांगता काय कंच मसाला पान. लय डेअरिंग हा बाबा यांची. दादा पिंटे माझी आठवण काढतो करा. आठवण अगं 4 दिवस झालं माग लागला आता. आठ पाहिजे लागलं ना. काय बोलला रे तू? गाडी बघून चालवता येत नाही. हायवे काय हो? अरे हे फुकणीच्या ओळखलं नाही का कोण आहे ते? असतील कोणी मग काय आम्हाला उडून जाणार बरं. भागवा रे खास भागवा याची. चल रे. अहो सदाभाऊ साहेबांच मी ओळखलं नाही वय. हे आमच्या गावचे माजी सरपंच. दूध डेअरी चेअरमन. हा ते बी आहे अण्णासाहेब पाटील. आणि अण्णा हे आपलं महाद्याचं मिलिटरीवाल्याचं कुटुंब. सॉरी आम्ही ओळखलं नाही. म्हणजे घरचीच माणसं म्हण की आपल्या. हे चला बस. चला बसा रे बसा. लग्नाला नाही येता आलं. दिल्लीला जावं लागलं. मॅडमनी बोलवून घेतलं एकदम अर्जंट. असू दे अष्टपुत्रा भाऊ. काय अण्णा अष्टपुत्र. अरे हो दे की शाळेला पोरं नकोत का आपल्या. चला निघा पाहू ना जर बेताना ना शिवी बी. काय किसने अण्णा काय खबर बात काय? त्या इलेक्शन मध्ये आपणच अण्णा त्या संतनुचं काही खरं नाही. अहो बायकांचा कबड्डी सामना भरवून इलेक्शन जिंकता येतात वय. बायकांचे कबड्डी सामने भरवतोय. भव्य महिलांचं कबड्डी सामनं. त्याला म्हणाव आता आम्ही काय करतो ते बघच. स्वागतम मंडळी. या ठिकाणी भव्य महिलांचे भव्य कबड्डी सामने आयोजित केलेले आहेत. आणि आजचे आपले आयोजक आहेत तरुण तडफदार सरपंच शंतनुराव उर्फ फाईल गोरे. बाबा माझ्याबद्दल लय झालं. आता जरा कॉमेंट्री सुरू कर. चल लवकर. महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब आणि साधना स्पोर्ट्स क्लब यांच्यामध्ये आज अटीतटीचा सामना सुरू आहे. आणि अमिताभ बच्चन वरच्या आवाजात मी तुमच्या आवाजात तिकडे तारास झाला पाहिजे. तारास. हा मग हा. तर या 2 स्पोर्ट्स क्लब मध्ये आज अटीतटीचा सामना सुरू झालेला आहे. साधनाच्या खेळाडूनं एंट्री मारलेली आहे आणि जाता जाता तिला ठेच लागलेली आहे. मारलेली आहे आणि तिची कंबर लचकलेली आहे. तर कबड्डीच्या खेळात कंबर कशी नवली हवी पायांच्या हालचाली कशा हवी कबड्डी हवी नाहीतर त्यात संकट होते आणि आता मान लचकवीन तुझी. चढावड सुरू झालेली आहे. वातावरण पतंग झालेलं आहे. पतंग उडवित होते बाई पतंग उडवित होते. पतंग उडवित होते बाई पतंग उडवित होते. आणि 7 नंबरच्या खेळाडूनं वेंटी मारलेली आहे. फक्त दुरून बघत होती. आता ती घुसलेली आहे. ही खेळाडू म्हणजे विरुद्ध संघासाठी झालेला आहे. खोकला लागल्या आणि कबड्डी म्हणते. आणि दुसऱ्या खेळाडूने वेंटी मारलेली आहे. लावणीबरोबर कबड्डीचा वेग पण वाढलेला आहे. आणि ह्याला पुण्याला भेटर पेटावं कसं तिला पेटलेला आहे आणि तिची पकड झालेली आहे. आणि आता आपण पाहणार आहोत आपला महादेव युद्धात मेला. आपला महाचे युद्धात मेला.
फार वाईट झालं बाबा. खरं देशासाठी बलिदान दिलं महादेवानं. खरंय. इकडे महादेवाची बायको कशी नाही आली तर अजून? सांगावा धाडला होता ना? इसन्यांना स्वतः गेले सकाळ सकाळ. सकाळपर्यंत कशापायी थांबला होता? हा, त्यानं रातच्याला जाया हवं होतं. महाद्याच्या आईने जाम तमाशा घातला. असं? तिला इथं आणू नका म्हणून. बाकीच्या घरच्यांचं बी हेच म्हणणं होतं. तरी बी नानी नानाला जबरदस्ती धाडलं. महादेव कसा मारला गेला म्हणायचा? ते आता तू आल्यावरच कळल. आले वाटतं. काय झालंय? कुणी सांगल का? चल चल घेऊन चल तिला. काय? चल 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 सांग ना वहिनी. आणि माझ्या बाहेर जीव त्याचा माझ्या माझ्याचा जीव घेतला. माझ्या पोराला मारलाच कच्च्या उडणार आलीस का तू? चाटाळी नाही मी. इवाय, अहो यात माझ्या पोरीचा काय दोष आहे? अहो वर्षाच्या इच्छेमुळे कोणाचं काय चालतंय वय? पर तुम्ही तुमच्या पोरीला मायराकडे घेऊन जावा. कुठं नेणार? अहो तिचं लगीन झालं तेव्हाच ते आम्हाला मिळेल. आता तिचं जे काय व्हायचं ना ते इथंच होणार. ते काय नाही, तुमची मुलगी आमच्या घरात सुखानं जगल असं आम्हाला वाटत नाही. ऐकताय ना? आमची ही तर तिला डोळ्यामोहर उभी करायची नाही. नको नको, तेच कार्य झालं की तुम्ही तुमच्या पोरीला माहेराला घेऊन जावा. आणि काय करणार हो? काय करणार ते तुमचं तुम्ही ठरवायचं. हो, पोरगी तुमची आहे, आम्ही काय सांगायचं? नाही नाही, आता जे काय करायचं ना ते तुम्ही करणार. काय बी झालं तरी पोरगी हिथंच राहणार. माझा पोरगा गेला. देवानं मला का नाही नेलं? हो 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 रखमाबाई, बसा 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 बसा. आबा, तुमचा तर नाताटा पोरगा गेला. त्याच्या जागी देवानं तुम्हाला का नाही नेलं? काय बोलतेस मामी तू? अरे तू होतास ना, मग तू
मामी मामी शांत मामी शांत मामी आतमध्ये जा आतमध्ये जा. आय अग आय ते अगं ते पांढरं पाय घरात कशाला आणलं? पांढरे पाय जगात काय दुसऱ्या पोरी नव्हत्या का? दुसऱ्या पोरी नव्हत्या का? आता का तोंड बंद पडला तुझा? बोल ना, बोल 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 ना, हा, बोल काय झालं? थांबा घेऊन जा बाईला. तू गप्प बस. बास झाला आता. तुम्ही पुस. बस हुतात्मा झालं तू मग. एवढा वेळ लावते उगाच. अण्णा ते काल बोकड कापलाय त्याचं काय करायचं? ठेव होता तसं जोडून. होय. हे काय करायचं काय विचारतो रे? जाणारा गेला जेवानीशी, त्यात बोकडाचं काय दोष? खावं की गुपचूप. बोकडाच्या जीवाला तरी शांती भेटेल. हॅलो हॅलो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. हा मी बोरगावचा सरपंच शंतनूराव मोरे बोलतोय. मोरे मोरे साहेब मीटिंग मध्ये नंतर फोन करा. आपण मी पी त्याच्या आईला जिल्हाध्यक्ष पण पीए ठेवायला लागले आणि म्हणे यांना सत्ता हवी आहे. भाई फोटो शाबास. याला नार्ज केला ना व मोठा केला ना व. हा दाखव. या समद्यांना हार घालायचे. आता काय करणार भाई? त्यांच्याकडे एकच होता. वय मग एक काम कर. काय? आता तुझा बी फोटो ह्याच्यात घुसळव. काय भाई? काय भाई काय भाई रोज काय का नाही? नुसतं राडा करून पॉलिटिक्स नाही जिंकता येत. एक काम कर, यातला माजीचा फोटो अलगद बाहेर काढ. आपण ग्रामपंचायतीचे सदस्य कसे फोडतो तसे अलगद. यांना कोणला बी कळता कामा नये. मग तो बाहेर काढून तो फोटो यलनार्ज करायचा, मोठा करायचा. चल 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 निघ निघ निघ. ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर कशा पाहिजे? माझ्याच्या मैतासाठी. काय झालं? काय म्हणला तू? माझ्याच्या मैत्यासाठी? आता असं नाही म्हणायचं. मग आता म्हणायचं हुतात्मा महाजी गणपिसे यांच्या अंतरिम यंत्रणेसाठी. नाही ते बॉडी ह्याच्या बॉडी कुठे ठेवणार, मी कुठे उभा राहणार, कुणाची आयडिया आहे? कुणाची आयडिया आहे? आईला तुम्ही फक्त घोषणा देण्याच्या लायकीचे रे, बाकी काय. लग्नाचा लग्न आहे, लग्न आहे. भाई भाई या साईडने इकडे आहे. माद्या गणपिसे, माद्या गणपि परत माद्या. कुणी लिहिलं, कुणी लिहिलं ते?
माझ्या नाही सांगितलं ना आता माझी येडे कुठले जा जा टरक सजवा टरक टरक पाहिजे पहिला आपला टरक तयार पाहिजे बॉडी कवा बी येईल कळलं काय या ठिकाणी आपण बघत आहात शहीद जवान महादजी गणपिसे यांचं शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे. अनेक लोक जमा झालेले आहेत. अनेक लोक त्यांचं दर्शन घेऊन गेलेले आहेत. तर माझ्यासोबत इथे आहेत भिडे गुरुजी म्हणजे महादजी गणपिसे यांचे शिक्षक. आपण त्यांच्याशी बोलूया. भिडे गुरुजी, महादजी बद्दल काही माहिती सांगा. म्हणजे ते शाळेत असताना कसे होते? शाळेत असताना तो लहान होता. हो का? अभ्यासात कसे होते? अभ्यासात तो प्रचंड हुशार नव्हताच, पण खेळात विशेष प्रावीण्य होतं. धीट होता. खरं तर मीच त्याला सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच आज या गावाला, या पंचक्रोशीला आज एक शहीद जवान मिळालेला आहे. याचा मला अभिमान आहे. माझ्या सल्ल्याशिवाय तो काही एक करायचं नाही. गेली 40 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात काम करतोय. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सुद्धा मी अर्ज केलेला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत आपण महादजींविषयी काही बोलूया का? मी नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही महादजीचे मेहणे आहोत. मी तलाठी आहे. हे वायरमन आहेत. हे आणि मी आहे. हे पाहुणे तिकडचे. आम्ही मेवणे इकडचे आहोत. तर आपल्या सोबत आहेत महादजी गणपिसे यांचे मेवणे. आपण त्यांना विचारूया की तुम्हाला महादजींबद्दल काही आठवणी आहेत का? आठवणींचा खजिना आहे. मी 1 नंबरचा जावई आहे आणि हे नंतरचे आहेत. हे आणि ही पडीक जमीन आहे म्हणजे घर जावई आहे. मी तिकडे राहतो. मी तिकडे. हा तेच. आणि तू मला सांगतो मी जेव्हा इथं आलो तेव्हा महादजी आणि मी तिकडे ह्यांच्यापेक्षा जास्त जवळची व्यक्ती आलेली आहे. नाही नाही चला चला आठवा आता लवकर. अरे त्याला जाऊन 4 दिवस झालं. बॉडी आता न्यावी लागल. चला आठवा. अव पण त्यांच्या बायकोनं अजून दर्शन घेतलेलं नाही. जा घेऊन ये तिला जा. आता आपण बघणार आहोत महादजींच्या बायकोला. कम ऑन फॉलो हर. आताच थांबायचं. आपली हात वलांडायची नाही. चला दर्शनाला बोलवलं. चल सुरके. चल उठ पोरी. चल माझे बाय. चल. हे पोरी बघ त्याच्याकडं. अगं बघ त्याच्याकडं. पुण्यात दिसणार नाही तो तुला. सलामी देगा. सलामी अण्णा बघूया आधी पहिलं कोण पुढे जात ते. चला रे.
तुम्ही झोपा की. शहीद जवान महाजी गणपिसे हा आमच्या घरातलाच होता. माझी माझ्यापेक्षा 7-8 वर्षांना लहान, पण आम्ही दोघं एकाच वर्गात होतो, एकाच बसकटावर बसायचो. आम्ही दोघांनी लहानपणीच ठरवलं होतं की मोठेपणी शेनेत जायचं. वेगवेगळ्या का होईना, पण आम्ही दोघं शेनेतच गेलो. इथं नाक्यावर उभं राहून गुंडगिरी करणाऱ्या या पोरांनी महाजीचा आदर्श ठेवायला हवा. त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वर्षानुवर्ष सत्तेवर नागावानी बसलेला ना ठेचून टाकलेला आहे. महाजी सारख्या गुणी पोराला देवानी उचलण्या परीस त्या कार्टानं का नाही उचललं? देवबी असल्या जुन्या खोडांना होलसेलमध्ये न उचलता आमच्या सारख्या तरुण जवानांना का उचलतो कळत नाही. नाही बोलत आता. गावगुंडानं काय ठेवलं? आमदार आले. आले चला. या साहेब या. विजय असो. ये काय? कार्यसम्राट शंतनुराव भाई मोऱ्यांचा विजय असो. नमस्कार साहेब, मी बोरगावचा सरपंच बोलतोय. शंतनुराव मोरे साहेब मीटिंग मध्ये आहेत, नंतर फोन करा. काय साहेब अजून मीटिंग मध्ये आहेत? बरं आपण मी पी. तुम्ही धन्य आहात. तुमच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आला. साहेब माझीचे वडील ते आहेत, हे मुलीचे वडील आहेत. अशी सुपुत्री जन्माला आली. आज फार काही बोलण्याची माझी मनस्थिती नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हुतात्मा महाजीच्या घराशी माझे फार जवळचे संबंध होते. त्याचे वडील सखोबा हे माझे अत्यंत जवळचे. भिकोबा त्याला मी प्रेमानं सखोबा म्हणत असे. ती गोष्ट वेगळी शांत राहा. मला माहितीये तुम्ही फार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहात, तरी सुद्धा मी एक गोष्ट महत्वाची इथं जाहीर करू इच्छितो. मी आणि माझा पक्ष महाजीच्या कुटुंबाच्या माग अगदी ताकदीने उभे आहोत. आमदार सुभाषराव धोंडे पाटलांचा विजय असो. तर केंद्रात असलेल्या आमच्या सरकारतर्फे महाजीच्या पत्नीसाठी 25 लाख रुपये आणि काही एकर जमीन देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. 25 लाख रुपये आणि काही एकर जमीन देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. 20 लाख रुपये आणि काही एकर जमीन
फरसान द्या की. देतो की. हो पाहुणं, काय की हवंय का? 4 पुऱ्या द्या. पुऱ्या सपल्या हो. काय आज मालाला उठावलंय आहे. म्हणजे गावच्या देवीच्या यात्रेला जेवढी गर्दी नसते ना, तेवढी गर्दी महात्याच्या मैताला झाली होती. पाव चालतील का? बरं द्या. हे बार क्या हे पावते त्यासनी जा. होता त्या गावातली किती पोरं मिलिटरी मध्ये आहेत? गावातली किती पोरं मिलिटरी मध्ये आहेत? 8-10 असतील की. 8-10? 25, 50, झाला हिशोब घालवला माझा. मी काय म्हणतो, सरकार 25 लाख रुपये आणि जमीन देणार आहे. ते खरोखर देतील काय हो? म्हणजे काय? सरकार या प्रकरणात दीर्घाई करत नाही. नाही, सरकार पैसे देईलच हो, पण माझ्याच्या बायकोला 25 लाख रुपये मिळाल्यावर त्याचे हिस्सेदार किती आणि कोण कोण? दुसरं कोण असणार? समजा हिस्सा तिचाच की. तिचाच? होय. बघा आता भरला, तिचा टाइम भरला. हे घे. तू का ग? मामे जेव पटापटा, जेव. चल चल, जेव पटापटा, चल. तू का बसलेली? ये घे, खा. ये घे. मामी तू जेव चल. आता जेव पटापटा, नाही तर तोंडात कोंबी ना. मी गांडावरची वासना उडाली ना माझ्या. मग तुला बी जायचं का वरती माझी संग? आता इथं राव तरी काय करू मी? जातो गेला म्हणतात, बाचा बा गेला ना, बोंबलताना हात गेला. सुरके घे बाय, 2 घास खाऊन घे पुरी. तू अंडच उघडा ना, बघा ना. होय. अव कसं होणार या पोरीचं? अव पाणी बी घे ना. बरी हो तुम्ही, खा ना पुरी. अग सुरके खा. ए बाय, ए अशी बसून राहू नकस. अगं रड. हे पोरी, अशी आतल्यात घुसपटू नकोस. रड, तुला ऐका येत आहे? दौरा केलाय तुझा. अगं रड ना. आत्ताच काय ते नीट ठरवावं लागेल. कसलं? 25 लाखाचं. याचा अर्थ काय? येळ का भाऊजी या विषयावर बोलायची? मग अहो आता नाही बोलणार तर मग कावा बोलणार? उद्या समजा राडा होऊन बसल्यावर. कसला राडा? ही भडवी काय सुरकेला सोडतीलच वाटत नाही. पोरगा आमचा होता, त्याचा पैसा आम्हालाच भेटला पाहिजे. आमचाच हक्क आहे त्याच्यावर. एवढे भोळे राहू नका हो मामा तुम्ही. पैसा तुमचा नाहीये, तुमच्या सूनच्या नावावर तो मिळालेला आहे. आणि तुमची सून काय जगात एकटीच नाहीये हो, तिचा स्वतःचा आपला पण गोतावळा आहेच की. गोतावळ्याचा संबंध काय येत? लगीन झालं, पोरगी आमची झाली. लगीन झालं म्हणून काय आपला हक जात नाही तिच्यावरचा? पण हे लोक काय ऐकतील वाटत नाही. ऐकायला लावू आपण त्याला. कसं? येईल तेव्हा बघू. मागणं पस्तावाल. आज साहेब डिस्को मध्ये बिझी आहेत वाटतं. हॅलो, मोहन माने बोलतो. हॅलो, जय साहेब, महाराष्ट्र वंदे मातर जनगण. मी बोरगावचा सरपंच बोलतोय, शंतनुराव मोरे.
का बोलतो? नाही, सकाळपासून लय ट्राय केला होता तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा, पण काय व्हायच ना. ते काय आहे, आमच्या गावचं मिलिटरी मन माझी. हा, कळलं आम्हाला. नाही, जर तुम्ही इकडं आला असता तर बरं झालं असतं, नाही का? आपल्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी पण. नाही, समोरच्या पार्टीचा आमदार येऊन गेले ना. त्या आमदाराचं काय सांगू नकोस. अरे ते माहितालाच काय, कोणाच्या बारशाला मुंजीला जातोय ते. म्हणून आम्ही पण जायचं का? अरे आपण बिझी असतो. आपण बिझी म्हणजे काय, आपण असतोच की बिझी असतोच. बरोबर. आणि एक लक्षात ठेव, उद्याच्या पंचायतीच्या इलेक्शनला त्या महादजीची विधवा बायको आहे ना, तिला उभं करा. आणि बघा सहानुभूतीची लाट कशी उसळते ते. ठेवा आता. हे तर माझ्या टक्कुऱ्यातच आलं नाही. काय आयडिया आहे? हे तर काय करताय? नाही आमची हे कुठे आहे? असेल कुठेतरी, जाऊ शोधाचा तिकडे. झोपाचं पार खोबरं करून टाकलं. काळ्या पायाची ही सलवार मध्ये नाही, काळ्या पायाची. हे भागे, भागे काय हो, काय कायच तू? हे काय इथं आहे? दाखव. हे घ्या. चल जरा कोपऱ्यात चल. आता कशाला? दाराच्या आड चल. का बसा, 2 स्त्री धर बनवाय. अगं तसं नाही, वेगळं आहे. येस सांगतोय. काय ते? ये थांबा जरा, ये लवकर ये. काय नाही, माझं गेलो. चंद्रावर येतीस कुठं? आता ऐक, हे बघ आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. 25 लाखांचा आहे. हे बघ, मी हिशोब केलाय. नाही म्हटलं तरी गेला बाजार आपल्याला 2-5 लाख रुपये तर नक्की मिळतील. एवढं? तर नीट ऐक. हे बघ, तुला कळतंय का कसं करायचं? तेच सांगतोय, फक्त नीट ऐक. मी सांगतो तेच करायचं. सुर केला जरा. ऐकलंस तू? आता तू पण आमच्यात. हे बघ, माझ्या तुझ्या पोरीच्या लग्नाला ह्याच्या आईनं नकार दिला नसता तर आज तुला 25 लाख रुपये मिळाले असते. एवढं? हे बघ ऐक, ते आता जाऊ दे, झालं ते झालं. तुला एक 40-50 तरी मी मिळवून देतो. एवढं? बस मामीला थोडं पुरं. बर. तर हे बघ, फक्त मी सांगतो तेवढंच करायचं. कळलं? ऐक इकडे, ऐक. ते दात बाजूला कर, कान दे इकडे. हे बघ, ना चल. अरे चल, तुझीच वाट बघत होतो. चल. कुठं निघालाय हुंडारा? या माझीला सावडा या. तू येतेस ना? जावा तुम्हीच. आता काय सावडायचं ना काय? माणूस मेल्यावरच त्याचं जास्त कोड कौतिक होतंय. जिता असताना नको होतो.
म्हणतात ना, चित्राबावर कुत्र मुत आणि सुक्या खोडावर नाचत्यात भूत. चला पाय उचला. काय झालं या पोरीचं? नको असं काहीतरी बोलू गप ना. अगं बाई असं काहीतरी बोलत असं तर बोलू नको तिला. असा येडपणा करू नकोस, तिला शिव्या देऊ नको. अगं आई हाय तू डाव उधळून टाकशील तू. ती लोक लई वंगाळ आहेत. अगं बाई आई तर कोलीत मिळते ना. अगं पण म्हणून मी काय घाबरून राहू की काय ग बाई? कपना बाई कपना. माझा एवढा मोठा पोरगा गेला, त्याचं दुःख मी करू नको काय ग बाई? तू कर पण तोंडात ताबा ठेव की जरा. अगं अशाने 25 लाखाचे जातील ना, कळत कसं नाही तुला? आणि हे बघ, महादाला 3 शत्रूंनी मारले, लक्षात आहे ना तुझ्या? पण तिच्याच बायको ना ग बाई. मी काय म्हणतो, त्या पैक्यातलं थोडं पैक म्हणजे 1 नाही 2 5 लाख यासने दिले ना, तर काहीतरी धंदा करावं म्हणतो ना. झाल्या का तुमच्या वाटल्या सुरू? चा आपल्याला काय करायचं लोकांचा पैसा? बोलावलं काही बोलायचं तरी तुला सांगत होतो, तोंडाला ते बोलायचं उगा. अगं यार काय प्रसंग काय तुम्ही बोलताय काय? ह अगं तुझ्या बहिणीचा नवरा मेला ना ग, माझी पोरी विधवा झाली, माझ्या पोरीचं नशीबच शूरवीरांचे उमटले पाऊल ठसे, या भूमीवर शूरवीरांचे उमटले पाऊल ठसे, हुतात्मा महादजी भिकोबा गणपिसे, हुतात्मा महादजी भिकोबा गणपिसे. सर, यातलं महादजी भिकोबा गणपिसे हे मीटर मध्ये बसत नाहीये. आपण यातलं महादजी काढून टाकलं तर? काढून टाका. अहो नाही माझी काढून कसं चालेल? अहो गायन स्पर्धेत आपल्या शाळेला पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे ना. अहो बसतो मीटर मध्ये. द्या सूर द्या. या भूमीवर शूरवीरांचे उमटले पाऊल ठसे, हुतात्मा माझी भिकोबा गणपिसे, हुतात्मा माझी भिकोबा गणपिसे, हुतात्मा माझी भिकोबा गणपिसे. म्हणा या भूमीवर शूरवीरांचे उमटले पाऊल ठसे, या भूमीवर शूरवीरांचे उमटले पाऊल ठसे, हुतात्मा माझी भिकोबा गणपिसे, हुतात्मा माझी भिकोबा गणपिसे. सैनिक महाजी गणपिसे यांनी देशासाठी फार मोठं बलिदान केलेलं आहे. आम्ही ठरवलंय त्यांच्या नावानं गावामध्ये एक शाळा बांधून ठेवावी. नाही, त्याआधी गावात माझीचा पुतळा उभा करून कायमस्वरूपी स्मारक निर्माण करावं असं सर्वानुमते ठरलेलं आहे. त्यासाठी आम्ही पुतळा कमिटी बी तयार केलेली आहे. तवा शाळेचा खर्च इतक्यात नको. मी म्हणतो पुतळ्याचा काय उपयोग? कावळं कबूतर त्यावर शिडणार. त्यापेक्षा शाळा बांधली तर माझीच्या नावानं नवं सैनिक देशाला मिळेल आणि शहीद होऊन आपल्या गावाचं नाव मोठं करतील. काय मंडळी? नाही, पण आपण पुतळा उभा करायचाच. मला सांगा, लहान पोरांनीच काऊन फुर्ती घ्यावी? मोठ्या माणसाने का फुर्ती घेऊ नये? तात्पुरती फुर्ती घेण्याचं काम खरं तर आमचा विरोध नाही, पण शाळा बांधायची. हो, पण नवीन शाळेसाठी पोरं आणणार कुठून? आधी शाळेत पोरं कमी. काय बोलताय? पोरं आणू आम्ही जमवून पंचकोशीतून. लोकांना मायंदळ पोरं होत्यात. तुम्ही पोरांची काळजी नका करू, त्याची जिम्मेदारी आमची. समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने काम व्हायला पाहिजे. काय मंडळी? आधी पुतळा उभा करायचा. हा, त्यातून काय पैसे उरले तर आपण
अण्णांचा बी पुतळा उभा करू. नाहीतरी जितेपणी पुतळा उभारण्याची प्रथाच पडली आहे. पण आता तर आम्ही माझीच्या बायकोला आमच्या पक्षातर्फे उमेदवारी देणार आहोत आणि तिला सरपंच बी करणार आहोत असं विचार. एक मिनिट. तिला उमेदवारी देण्याचा ठराव काल बैठकीत आम्ही घेतलेला आहे. तो माझी जाण्याच्या आधीच आम्ही घेतलेला आहे. असा कसा घेतला तुम्ही? हा मंडळी, तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा तिला रस्त्यातून येताना पाहिली तेव्हाच ठरवलं तिला उचलली पाहिजे. तिला कसे उचलाल ते आम्ही बघतोच. त्याच्या आधीच आम्ही तिला उचलतो. हा गेली 40 वर्ष राजकारणात काय गोट्याने खेळलो आम्ही. मग आम्ही काय आट्यापाट्या खेळायला नाही जन्माला आलोय, कळलं ना? साहेबांकडून फुर्ती घेतली आहे. तवा बोला पोरानो, हुतात्मा माझी गणपिसे सुरेखाताई गणपिसे आपल्याला किती मिळणार हो त्यातले? अरे आपला काय संबंध आहे त्याच्याशी? असं कसं? आपल्यामुळे तर आज ही येळ आली. अहो आपण लगीन लावून दिलं म्हणून तर 25 लाख रुपये मिळत आहेत. हायला, हे नव्हतं आलं आपल्या ध्यानात. अहो मी तर म्हणतो आपण दोन्हीकडनं हिस्सा मागितला पाहिजे. ह काय तो आपला काढतोच मी माझा हिस्सा. ते म्हणतात ना, पोर चळ करते धगुरड न सोवळ मिरवते हा गुरड. आता हात बसू का? अगं गप्प बस, सारखं का हात बसू का चल जरा तिकडे चल. आणि हे बघ मामी, ते हिथं राहू देत नाही तर हिथनं जाऊ देत, त्यांना काय बी मिळणार नाही माहिती ना तुला. आणि कसं आहे, सुरेखावर तर मायाच्या मंडळीचा काय पण हक्क राहिले नाही. जो काय आहे तो सासरच्या मंडळीचा हक्क आहे. पण आपल्या घरचं बी काही कमी नाहीये. माझं सगळं ध्यानात आलेलं आहे. म्हणजे अगं आपण बी नकोय आपल्या घरच्यांना. आपण कधी टळतोय याचीच वाट बघते ते. पण आके तसं बघायला गेलं तर आपण पण अगदी पाहुण्यास की गया घरच्या. असं कसं ग, असं कसं? अरे आपला बी हक आहे आपल्या घरावर. हा आमचे हे सांगत होते, प्रत्येक पोरीचा आपल्या माहेरच्यावर हक असतो मरे पातूर, आणि तिचा तिला मिळालाच पाहिजे. कायद्याचं काय आहे की नाही ते आमचे हे बघून घेतील. तुला सांगते, आपला हक आपल्याला मिळालाच पाहिजे. आणि सुरेखाचे पैसे हडप करायला बघतात आपल्याकडचे लोक. नाही तसं नाही आके, पण त्या पैशावर आपला कसा काय हक्क? अगं नाही म्हणजे तो तिचा पैसा आहे ना. तिचा नवरा मेला म्हणून तिला पैसा मिळणार. आता मला सांग, तुझा नवरा मेल्यावर पैसे तुलाच मिळणार ना. काय बोलली तसं नाही चुकलं माझं तसं नाही. म्हणजे बाप जग्यांच्याच पैशावरती फक्त पोरींचा हक असतो असं म्हणायचं. म्हणून काय झालं तो माझा आपला भावच होता की नाही, आणि प्रत्येक बहिणीचा आपल्या भावावर काय हक असतो की नाही. हा अगदी खुशीचा वाटा असतोय, आणि तुम्ही तुमचा वाटा घ्या. आणि मी तुम्हाला सांगते, असे पाय रोवा की 25 लाखात आपला वाटा मिळालाच पाहिजे. आता तू बघच कसं पायरून उभी राहते की नाही. आणि आमच्या ह्यानं सगळं माहितीये, सगळा हिशोब सांगितलाय आमच्या ह्यानी. म्हणाले फक्त घरच्यांमध्येच वाटे घालायला पाहिजे. म्हणजे बघ, हा आपण दोघी बहिणी, आपलं आई वडील, आपलं ते 2 जिते भाऊ आणि मेलेल्या भावाची बायको, 7 झाले की नाही. 7 वाटे झाले की नाही की हर एकाला 3-3.5 लाख तरी मिळतील. 3.5 लाख म्हणजे किती होतील ग? म्हणजे ते हिशोबाचं नंतर सांगते ना तुला. आमच्या ह्याना सगळं माहिती आहे, त्यांनी सांगितलंय मला. माझ्या सगळं ध्यानात आहे. हा फक्त आपण एवढंच करायला पाहिजे, आपण आपला वाटा कसा काढायचा आहे आपणच ठरवायला पाहिजे. आणि आता समद्या विरुद्ध एक होऊन लढलं पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर बसा हित हात हलवून. आता हात बसू का? बसा. अव काय करताय? ध्यान कुठं आहे तुमचं? नाही, विचार करतोय काय करायचं सुरेखाचं. काय करायचं म्हणजे? नाही म्हणजे तिला हिथं ठेवायची नाही तर मग कुठे जाणार? अव कायद्यानं हेच घर आहे तिचं. आणि आपल्याला काय ओझ आहे तिचं? अव भाऊजींचं पेन्शन मिळेल तिला. खेरीज 25 लाख आणि जमीन बी मिळणार आहे. झालं तर आपल्याच फायदा आहे. परत झालं. चला बस खाली. अरे मग जबरदस्तीने बसवा कुणाला तरी. आदेश म्हणजे आदेश. पण भाई तसं केलं तर नाराजी होईल. आधीच काटावचं बहुमत आहे आपल्याला. नाही तिला काही करून उभं करायचं. काय वाटेल ते झालं तरी चालेल. भाई मग तुम्ही सोडा की तुमची सीट तिच्यासाठी. डोक्यात जे आलं होतं ते माझ्या बी डोक्यात आलं होतं. पण वर साहेब नाराज होतील. त्यांचं म्हणणं असतं लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा कोणतो शिंदा? पोशिंदा. हा तोच तो जिवंत राहायला पाहिजे.
झाला, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. संभाला, माझा संभाला, माझा आदेश मानणारा संभाला. जीवाला जीव देणारा एकमेव सैनिक, नाही तर तुम्ही साले सगळे थुमकी झेलणारे. संभा, आपण तुझ्या जागेवर तुझ्या वहिनीला उभं करायचं. विधवा वहिनीसाठी आणि पक्षासाठी एवढा त्याग आपण करायला पाहिजे. माझा संभा नाही म्हणणार नाही, मला माहित होतं. चला चला चला, लागा कामाला. सामदाम दंड भेद काय वाटेल ते वापरा, पण आजच्या आज तिचा फॉर्म भरून घ्या. चला उठा, लागा कामाला. बाबा, सुरकेला इथं न्यायचं काहीतरी करायला पाहिजे. इथं ठेवून तिला उपयोगाचं नाही. अहो इथं धोका आहे तिला. हे लोक तिचं काय करतील काय सांगता यायचं नाही. लहान आहे ती अजून. उद्या फसवून कुठं सयांग ते घेतले तर पोरगी बी नाही आणि पैसा बी नाही. हे दादा, आपण ताईला गुपचूप पळवून नेऊ ना. हा, लय शेण आहेस तू. अरे उद्या आपण तसं केलं तर पोरीला पैशासाठी घेऊन गेले, पळवून नेलं म्हणून लोक तोंडात शेण घालतील आपल्या. दादा, फक्त खात्री करून घे. कसली पोरगी पोटोशी जर नाही ना त्याची, आणि पोटोशी असेल तर ते तिला सोडायला तयार होणार नाहीत. मग पोरीवर त्यांचा हक राहील. हो दाखलं मामा, काय बोलताय उगीच आपलं. उगाच बोलायचं आणि बोलायचं काहीतरी. नसल राहिली एवढीच्या काळात कोण पोटोशी राहते वय, आणि राहिली असेल तर राहिली असेल. कोणाला काय कळायच्या तिला इथनं घेऊन जाऊ. आणि हो जावय बापू, काय कळतं का तुम्हाला काय बोलताय ते? नाही म्हणजे मला म्हणायचं की मामा, ते लोक सहजासहजी सोडतील असं सुरकेला वाटत नाही बरं का. लय बेरकी आहे ती माणसं. नाही, मी त्यांना एक पैसा बी पचू देणार नाही. पैसे काढ त्यांच्याकडे, पोरीला आपण घेऊन जाऊ आपल्याकडे. अरे तेवढं तिथं दुःख हलकं होईल. लई पॉलिटिकल डोक्यानं पोरीला न्यायला हवी. कसला बी भांडण तंटा न होता, कुणाला कसला बी संशय न येता. मामा त्या तिथं आहे, जा. नाही, पोरीला जरा भेटेल म्हणतोय. पोरी, पोरी ग, काय खाल्लं का मी? खाल्लं उलीस, पर खाण्यापिण्यावर कुठलं मन लागाया. काय सोसावं लागतं नशिबाला, काय सांगता येत. आता मला तरी काय ठाव हे असं होणार म्हणून. नाही तर या घरात दिलीच नसती हिला. नका आठवणी काढू, जीव तुटतो ग. पण आता पुढं काय करायचं? त्याचाच विचार चाललाय. पण दुखवट्यात बोलायचं कसं? पोरीला माहेरला घेऊन जाऊया आणि मग बोलूया. पण इथं न्यायचं कसं हेच.
घेता का? संभाजीराव, एका दगडात 2 पक्ष मारले जातील असा जालिम उपाय आहे आपल्याकडे. कोणचा? कसं आहे? तुम्ही सांगताय, सांगा की. अहो नको नको, तुम्हीच सांगा, तुम्हाला चांगलं जमतं ते. संभाजीराव, पैसा सत्ता दोन्ही बी जर तुमच्याकडे राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुरेखाशी लगीन करा. नाही, रागावू नका, विचार करा, नंतर पस्तावाल बरं का. लई लई तरस व्हायला लागला बाईचा. ओ संभाजीराव, ओ संभाजीराव, गेलं ते आजचं. येल परत. आम्ही असं करतो, आम्ही जातो पुढं, दसपिंडाला येतो माघारी, तवा पोरीला नेऊया माहेरी. तोवर तुम्ही तिच्या सोबतीच्या निमित्तानं तिघीजणी राहा इथंच. कायम तिच्या आसपास राहायचं, लई कुणाला तिच्याबरोबर बोलू द्यायचं नाही. आणि तसाच काय डाव दिसला तर पटतीशी कुणाबरोबर तर निरोप पाठवून द्यायचा. आम्ही लगेच परत आलोच. हे बघा, काय बी झालं तरी 25 लाखातला एक तंबडा बी त्यांच्या खिशात जाऊ द्यायचा नाही. काय सुरखी इथं राहिली का तिथं राहिली काय, दोन्ही कोण बिचारचं मरणच आहे. त्यापेक्षा मेली तर परवडल. खरंच सुरखी मेली तर काय होईल? कोणाला मिळेल पाय का? बाई, नाही म्हणजे सुतकाच्या घरात निरोप घ्यायचा नसतो, पण आम्ही निघायचं म्हणतोय. नाही, अशा याला इथं थांबायला हवं, पण तिकडचं पण बघायला हवं ना. वय वय, निघा निघा तुम्ही. समधी नाही, ज्यांचं काम नाही ते निघतील, बायका राहतील इथंच, पोरीला सोबत म्हणून. वय वाय, तुम्ही कशापायी काळजी करताय? अहो जावा की समधी जण, तिकडे रानची बी कामं असतील नाही. अहो तुमच्या पोरीची काळजी घेऊ की आम्ही, आमची बी लेकच आहे आता ती. जावाय ना. नाही म्हणजे पोरीच्या आईचा जीव रमायचा नाही तिथं, कोसरा लावेल ती. आमचं बी मन रमू द्यायची नाही ती. तसपिंड बिस्पिंड झाल्यावर पोरीला माहेरी न्यायचं म्हणतोय आम्ही. कशाला? आता आमची सून आहे ती, हा ना. आता तिने माहेरला जाऊन काय उपयोग आहे? बाईच्या जातीनं नवरा जिवंत असताना माहेरला गेलं तर काही मतलब असतोय? आता काय उपयोग आहे? आता ती जलंबर हितच राहील. कशाला राहील इथं? इथं राहून काय करणार ती? इथं राहून जलंबर चढणार व्हायची? अहो तिचं वय उमर काय? एक सांगून ठेवतो, बाईच्या जातीला जलंभर नवऱ्याच्याच घरी राहावं लागतंय. ते नवरा जिवंत असताना, पण आता नवरात नाही म्हटल्यावर उपयोग काय तिचा? माहेराला जाऊन तरी काय दिवाला म्हणणार आहे होती वय बाजूला. अहो सून म्हणजे आमच्या घराण्याची इज्जत असती. आणि तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या घराण्याची इज्जत तुमच्या हवाली करायची आणि तुम्ही तिचा खेळ खंडोबा करायचा? खेळ खंडोबा? अरे जलंबर तिने इथं राहून तुम्हा म्हाताऱ्यांची तोंड बघायची होय? ते काय नाही, आम्ही पोरीला माहेरला नेणार म्हणजे नेणार. काय रे, घेऊन जाणार? अरे काय घेऊन जाणार? आम्ही काय इथं केळी खात बसलोय का काय? आणि काय हो, आमचं पाहुणं तुम्ही आमच्या दारात आमच्यावरच डोळं काढताय. एक सांगून ठेवतो, एक वावगा सबूत कुणाला बी बोलू देणार नाही. वावगा आम्ही नाही, तुम्ही बोलताय. घरात बोलून पाहुण्याचा अपमान करताय. पाहुण्यानं पण आपली पतपायरी ओळखून वागावं की. तुमान का बसायचं, मध्ये मध्ये बोलायचं नाही. का बोलायचं नाही? का बोलायचं नाही? जावयाचे आमचे असतील पण त्या
आणि हिथं लुडबुड करायची नाही. अहो, घरात काय चाललंय तुम्हाला भांडणं सुचतंय वय. आम्ही भांडत नाही. ही तुमची माणसं भांडणं उकळून काढतात ही. आमच्या आईला काय बी बोलतो तू तू आईला तुमची नाटकं ठावायत आम्हाला. आमच्या पैसा डोळा आहे तुमचा. तुमचा कसला पैसा आमचा आहे, बहीण आमची आहे. अरे बाबा, तुमची बहीण नाही आमची कुणीच नाही होय. ते कालचं नातं झालं, आम्ही जन्मल्यापासून बहिणी आहोत. तिचं लगीन झालं तेव्हा तुमचं त्या बहिणी बहिणीचं नातं संपलं. तेव्हाच मेली नव्हती. असं कालपर्यंत ती पांढऱ्या पायाची होती आणि आज काळ्या पायाची झाली. आता बोला ना, आता नाही बोलणार. नाना राडा झाला वाटतं. चल चल मागच्या मागं पळू चल. अरे कुठं पळतो? आपल्याला भांडण थांबूया हवं. चल लवकर. मी कोण आहे? आमच्या दारात आम्हाला बोलणारं तुम्ही कोण आहे? सुरकी गायब झाली. ती घरात नाही. समधीकडून शोधलं, ती कुठं बी नाही. पळाली ती. अरे हुडकून काढा तिला. भाजीची बायको पळाली. काय पळाली? उचलली असणार तिला. हे त्या अन्नाचंच काम असणार. चला रे. चला. पोरी गा, पोरी. ए पोरी, हे बघा सुरेखा इकडे आहे. हे बाई सुरेखा. वंच आहे. घरात असणार ना, आम्ही लपून ठेवली असणार. सुरके कुठे आहेस का? आपण असं करूया का काकी? तर फोडूनच टाकूया. खोटा कशा पाय? कारण मी तिकडीच आहे. गेली कुठं म्हणायची समधी भूतावर. दुपारपासून तर जत्रा होती. आम्हाला पैसा नको तुझा. काय बोलतेस? सुरके माझ्या पोरी. अण्णा पोरगी ह्या कुठे शोधताय? हे बघ झालं. अण्णा हे बघा. गावला माझ्या हातात. काय बसलाय? पोतं घेऊन ये. पोता. डेरी. वहिने वहिने. हा गेली कुठं समधी? अरे गावली खरं पोरं नाही. तिकडे विश्वास तिकडे बी नाही. अरे कुठं कुठं शोधायचं रे पोरीला. अरे ओरडून ओरडून घशाला कोरड पडली ना देवा. गावातलं हे रिसोर्ट तुम्हाला भेटली का? नाही नाही. गावली गावली नाही. तुला पण नाही दिसली? अरे देवा. बघा ती झाली.
पळ की लवकर ये बोल उघडा बघू बघू सुरके गावली सुरखी नाही नुसती साडीच आहे साडी मीच घातली ती वळ कुठे गेली माझी मी आहे चल पोरी इथं थांबू नका आता चल अगं ही माणसं जीव घेत्यात तुझा चल इथनं पळून जा चल उठ तू इथं नका राहू. अगं माणसं नाहीत ही सैतान आहेत ते आली समधी भूतावर चल पळ पळ इथनं चल माझ्या पायात चल 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 कुठं घेऊन चालले तिला नाही कुठं घेऊन चालले कुठं नाही नेत नाही कुठं नाही नेत अहो ही बया पळवून नेत होती हिला ए भावाने तुझ्या बापानं तुला किसण्याला ऐकली तसं माझ्या सुनाला ऐकायचा डाव होता की काय तुझा अहो काय बोलताय साई तुम्ही हाकलून लावा हिला गावातून सांगतो तुझ्या बायकोला इथं घेऊन जा नाही तर तंगड तोडून ठेवन तुझं आणि तिचा बी चल पाय तिकडं मारून टाकते माझ्या काय सरपंचाचं कार्यालय का दारूचा गुत्ता आहे आणि हे काय तुमची दूध डेअरी आहे का लेडीज टेलरचं दुकान आहे पोरगी कुठं आहे त्याचा जबाब विचारायला आलोय कुठं लपवलंय तिला गुमान सांग नाही तर गाठ माझ्याशी आहे हा असा नाही थोबाड उचकटायचा घ्या रे त्याच्या पोरगी गावली मला काय हे घर मेलेल्या माणसाचं वाटत नाही आहे अरे पैशापायी आपापसात भांडता तुम्ही मग लोकांनी काय आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा
आणि हे जर सरकारला कळलं तर सरकारचं काय मत होईल? सरकार म्हणल सगळी भुतावळं जमली आहेत या घरात. अरे अरे आपला महाजी देशासाठी मेला आणि तुम्ही इकडे सगळे पैशासाठी भांडताय. हे बघा, पैसा लय बंगाळ हाय. आता असं बोलाय नको, समद्यांना ठाव आहे. म्हणून समजुतीनं मार्ग काढाय हवा. गावात एक रकमी एवढा मोठा पैसा पहिल्यांदाच येतोय, त्याची विल्हेवाट कशी लावायची हे ठरवा. आणि किती बी म्हटलं तरी महाजी या गावात लहानाचा मोठा झाला, या गावात जन्मला, तर त्याच्या पैशावर या गावाचा बी हक्क आहे. हा, हे पटलं. अरे महाजी ही फक्त गणपिशांचीच अवलाद नव्हती, तर ती अख्ख्या गावाची अवलाद होती. आई झालं का सूर पुन्हा? अरे बाबानो, ज्याच्यामुळे आपल्या गावाचं एवढं नाव झालेलं आहे ते आपण सगळ्यांनी मिळून एकमुखानं राखायला पाहिजे. मी तर म्हणतो पैशापायी ही जी काय भांडणं चाललेली आहेत घरात आणि बाहेर, ती ताबडतोब मिटवायला पाहिजे. बाहेरची म्हणजे जी आमच्या दोघांची भांडणं आहेत त्या म्हणजे आमचे जे काय मतभेद आहेत ते मिटवण्यासाठी मी एक तोडगा काढलेला आहे. तो म्हणजे माझीच्या बायकोला आमच्या पक्षातर्फे उमेदवारी देणार आहोत संभाजीच्या जागी, आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला बिनविरोध निवडून आणायचं. नाही, त्यापरीच मी म्हणतो की तिला आमच्या पक्षातर्फे उभे राहू देत. बाबा ये, अरे केंद्रात सरकार आमचं आहे, कळलं का? आणि आमच्या सरकारनं 25 लाख रुपये जाहीर केलेत. तुमचं सोडा, माझं राहू द्या. आपण तिला अपक्ष म्हणून उभं करू आणि बिनविरोध निवडून आणू. आता बिनविरोधच निवडून आणायचंय तर आमच्या पक्षातर्फे उभी राहिली म्हणून काय फरक पडणार आहे? अरे ये तू काय कर. ह्याचा निर्णय आपण जेव्हा बैठक घेऊ ना तेव्हा करू. आता प्रश्न आहे तो फक्त पुतळ्याचा आणि शाळेचा. तर मला असं वाटतं की दोन्ही कमिट्यांनी एकत्र यावं आणि शाळेच्या समोर पुतळा उभा करायचा. काय? मान्य आहे. मान्य ना? एकदम चांगला तोडगा आहे. पण त्यावर मी असं म्हणतो की शाळा आणि पुतळा बांधायचा जो खर्च आहे तो या 25 लाखातून उचलावा. शेवटी काय आहे, गणपतींचं नाव कायमचं लागणार असेल तर 10-15 लाख द्यायला मी म्हणतो काय हरकत आहे? काहीच हरकत नाहीये. उरलेला खर्च आपण करू. आपण करू की आमच्या पैशाचा आणि गावाचा काय संबंध आहे? ते तुम्हाला काय शाळा पुतळा उभारायचं ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला काही देणं घेणं नाही. पण आमच्या पैशातला 1 पैसा देणार नाही सांगून ठेवतो. भिकोबा, असं गावाच्या विरोधात कशा पाहिजे जायचं? शेवटी गावात राहायचंय तुम्हाला. आणि गावाचं नाव मोठं होणार आहे तुमच्यामुळं. अहो मला गरज नाही हो त्याची. अरे ये भिकाजी तात्या, ही समाजकार्य आहेत, त्याला नाही म्हणायचं नसतं. आणि एवढा पैसा काय पोटावरून यायचाय? माणूस मेला की पैसा नाही येत खांदा द्यायला, माणसंच येत यात. मग आता तुम्ही गेल्यावर आम्हीच खांदा द्यायला येणार ना? नाही नाही नाही, तेव्हा मी सरपंच म्हणून आदेश देतो की गणपेशांनी 25 लाखातले 10 लाख आम्हाला द्यावेत. आम्हाला म्हणजे गावाला द्यावेत. उरलेले 15 लाख आपापसात वाटून घ्यावेत. हे कायद्यात बसत नाहीये. ज्याची सून आहे त्याला समजा पैका मिळाला पाहिजे. हो जावई बापू, यो प्रश्न कायद्याचा नाही भावनेचा आहे. आणि तुम्ही कशा लोक भानगडीत पडता? यो आमच्या गावचा मामला आहे. गावचा नाही, हा आमचा घरगुती मामला आहे. आणि आता आमच्या लक्षात येतंय तुम्ही या प्रकरणात घुसखोरी करून समजा पैसा लाटाय बघताय. चावाय, थोबाड सांभाळून बोला, नाही तर 32 काढून हातात देईन. ए शंकर्या, दम नाही द्यायचा आपल्या पाहुण्याला. तुम्ही काय गुन्हाचे आणि गावचा पैसा कसा दाबताय ना त्याची समजी अंडी पिल्ली आहेत माझ्याकडं. हमारी बिल्ली और हमेशा म्याव. माझाला का रे तुला? त्याचे परिणाम काय होतील ते माहिती आहे ना तुला? ए फाटा मारतो तुझ्या परिणामांना.
पैशासाठी एवढं खाली नाही उतरायचं. अरे हाकतो यांच्या पैशावर नको यांचे पैसे. देतोय कोण? पैका मिळणार नाहीत. भाऊ आमचा तसं पैका बी आमचंच. पण तो पैसा आमच्या भणीच्या नावाने येणार आहे. समजा पैसा आम्हालाच मिळाला पाहिजे. अरे नाही देणार. आता आमची सून आहे ती. यार काय चाललंय? का त्या गंगा भागीरथीच्या पैशावरून बांधताय तुम्ही? आमचा मेवना मिळाला म्हणून ती गंगा भागीरथी झाली. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात आहे ही. बघा बसा, तुमची बहीण विधवा झाली त्याची परवा का तुम्हाला? कशाला बांधताय उगाच? काहीतरी तोडगा काढा. तोडगा आहे. तोडगा एकच आहे. त्यांनी पोरीला घेऊन जावं. झालं तर मग. हा, पण पैसा भेटणार नाही एक बी. पोरगी तर नेणारच आणि पैसा बी नेणार. कोण काय वाकडं करतं ना बघतो मी. गावाच्या बाहेर नाही जाऊ देणार. अरे तंगड तोडून ठेवू एकेकाचं. सैनिकाचा बा आहे म्या. आणि सैनिकाचा मोठा भाऊ आहे म्या. आणि आम्ही आमचा हात काय खुटीला नाही टाकून आलो या. अरे जा रे, काय करशील? काय बांधताय तुम्ही? उगा कशापाई बांधताय? मी म्हणतो ते समजा पैसे त्या स्मारक बांधाय देऊन टाका. प्रश्न मिटला. नाही 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 नाही, मला एक पटलेला आहे. पोरीचा पैसा पोरीच्या माहेरलाच मिळायला हवा. पण त्यातलं तुम्हाला काय पण मिळणार नाही बरं का. आम्ही आमच्या मेवण्याचं स्मारक तिकडे आमच्या गावात जाऊन पाठवू. मायला हे बी पोचलेलं आहे. एक मिनिट म्हणजे म्या एक सुचवू का? नाही म्हणजे येऊ न तेव्हा त्या पोरीच्या जिंदगीचं वाटोळं होणारच आहे. काय बोलतोय? नाही म्हणजे ते होऊ नये म्हणून एक तोडगा काढलाय. म्हणजे त्या पोरीचं लगीन आपल्याच माझीच्या धाकल्या भावाशी म्हणजे आपल्या संभाजीरावा संघ लावून द्यावं. म्हणजे काय पोरगी बी हातच राहील आणि पाय का बी. काय बोलतो? काय संभाजीराव? हा मी तयार आहे. हा किसल्यांना चला मुहूर्त काढा. सुताक संपलं की लगेच वाजवून टाकू. अरकाची मला हाराय करतो का? हे जावई लय टिव टिव करतय. कुणीतरी हाणारी आला. कोण हाणणार आहे आमच्या पाहुण्याला? कुणाच्या बापाची हिंमत आहे? बाप काढतो. यो बापाचा बाप काढतोय बघ. बापाचा बाप काढतो. हे आहे काकाला पाहुण्यांनी मारलं बघ. त्यांचं होईल वाटतो त्यांचा मुर्दा पशिवला राज्य बारा. कुणाचा मुर्दा पशिवतीस का टावळे? तुझ्या आजीची तिरडी मोडली मी. माझ्या आजाचं नाव काढू नको. मसाडी सांगू ठेवलं काय? तुझ्या आईचं घाण तुला भरलं. घेतलं ना फोडून डोस का? तरी सांगत होतो त्याला आणखी जाऊ नका म्हणून. त्यापेक्षा मिलिटरीत भरती झाला असताना तर 25 लाख तरी भेटले असते. काय झालं? झालं काय बोलताय? हात समजून ती खाट मारला.
कलेक्टर मॅडम आल्यात चेक आणि जमिनीचे कागदपत्र घेऊन. मॅडम तुम्ही एवढ्या लवकर येणार वाटलं नव्हतं. चला खुर्ची बघ. अरे मॅडम साठी खुर्ची आणा. खुर्ची आण रे. सुरेखा महाजी गणपिसे कुठे आहेत? कलेक्टर मॅडम आल्यात पैसे घेऊन. सुरखीला आणा. ही माझी पोरगी सुरेखा. सुरेखा महाजी गणपिसे माझी सून आहे. मला माहितीये अशा दुःखद वेळी हा धनादेश स्वीकारताना तुम्हाला सगळ्यांना खूप यातना होत असतील. पण शासकीय सोपस्कार आहेत ते पूर्ण करायलाच हवे. खरं तर हा धनादेश समारंभपूर्वक द्यावा असं ठरलं होतं. पण मग अशा दुःखद प्रसंगी असे समारंभ टाळावेत असा सरकारी आदेश आल्यामुळे मी एकटीच आले. सुरेखा तुझ्या मॅडम मला घेऊन चला. मला नाही राहायचं या लोकांच्यात. सासरच्या बी नाही आणि माहेरच्या बी नाही. हवं ही माणसं नाहीत. पैशासाठी यांनी मारामाऱ्याही केल्या. पैशासाठी उद्या माझा जीव पण घेतील. मलाही माणसंच नकोय. मलाही माणसं नकोय. माझी मी कुठं बी राहील एकली कशी बी राहील. पण मला यांच्यात नको. मला घेऊन जा मॅडम. माझी काहीतरी व्यवस्था करा. माझी काहीतरी व्यवस्था करा मॅडम. सुरेखा बाहेरच्या जगातल्या माणसांचा अनुभव यापेक्षाही वाईट येईल तुला. पण ते माझी नसतील ना मॅडम. माझ्या रक्तनात्यातली तरी नसतील. त्याच्यामध्ये कोणी माझी आहे माझा बाप भाऊ बहीण सासू सासरे कोणी बी नसतील. मॅडम मॅडम मला तुमचा पैसा नको. तो मला तुमचा पैसा नको. देऊन टाका तुम्ही ते. आला दसरा माझ्या बायकांना देऊन टाका. पण मी तर राहील पण आता नको.
मला घेऊन चला मॅडम.